बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। सामाजिक न्याय विभागाचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवून सरकार शोषित, वंचित आणि गरीब घटकांवर अन्याय करत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। राज्यातील पायाभूत सुविधांमधील अनागोंदी, लाडकी बहीण योजनेतील महिलांची गळती, शेतीमालाचं चुकीचं धोरण आणि परराष्ट्र धोरणातील अस्थिरता यावरून त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले। सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात मंजूर केलेला निधी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जात असल्याबद्दल सुळे यांनी संताप व्यक्त केला। जो शोषित, वंचित आणि दुर्बल घटक आहे त्याच्या कल्याणासाठी असलेला पैसा काढून घेणं अत्यंत असंवेदनशील आहे। निवडणुका आल्या की अशा योजना जाहीर करायच्या आणि निवडणुका संपल्या की बजेट अभावी महिलांना वगळायचं हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे, असा आरोप त्यांनी केला। पहिल्या टप्प्यात सुमारे 80 लाख महिलांना केवायसीच्या नावाखाली अपात्र ठरवलं जात असल्याच्या बातम्या समोर येत आहेत। देशात प्रत्येक वाडी वस्तीवर जनधन बँक खाती आणि आधार कार्ड पोहोचू शकतं, मग लाडक्या बहिणींचे केवायसी का होऊ शकत नाही हे प्रशासनाचं अपयश असून जाणीवपूर्वक महिलांची संख्या कमी करण्याचा हा डाव आहे, असं सुळे म्हणाल्या। मुंबई आणि परिसरातील रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्याच्या अभियानाला राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर राबवलं असून आत्तापर्यंत सुमारे 1,65,800 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रशिक्षण देण्यात आलंय, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठी भाषा शिकण्यासाठी इच्छुक असलेल्या चालकांसाठी यापुढे ही प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध राहणार असून त्यासाठी मुंबईसह ठाणे, भिवंडी, नालासोपारा, वसई, विरार आणि नवी मुंबईतील विविध केंद्रांची व्यवस्था केली जाणार आहे। दरम्यान मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना पुरेसा वेळ दिला जाईल, मात्र त्यानंतरही जाणीवपूर्वक मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर परवान्याबाबत कारवाई केली जाऊ शकते, असं सरनाईक यांनी स्पष्ट केलं। रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी मराठी संवाद साधावा या उद्देशाने राज्यात 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान विशेष अभियान राबवण्यात आलं। या अभियानासाठी काही संघटनांनी 3 महिन्यांची मुदत मागितली होती, मात्र सरकारने 105 दिवसांचा कालावधी दिला। या काळात राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 180 ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आल्या। जवळपास 1,800 साहित्यिकांनी विविध ठिकाणी जाऊन रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा आणि मराठी संवादाचं प्रशिक्षण दिलं। ठराविक प्रश्नांच्या माध्यमातून चालकांशी संवाद साधून त्यांना दैनंदिन व्यवहारात वापरता येईल अशा पद्धतीनं मराठी शिकवण्यात आली। या अभियानातून तब्बल 1,65,800 रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचं प्रशिक्षण मिळाल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। महायुतीतील घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री महत्त्वाची समन्वय बैठक घेतली। देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते। महायुतीतील नेत्यांनी एकमेकांविरोधात सार्वजनिक वक्तव्य करणं, विसंगत भूमिका मांडणं आणि एकमेकांच्या पक्षावर टीका करणं टाळावं, अशा स्पष्ट शब्दात फडणवीस यांनी नेत्यांना सूचना दिल्याची माहिती बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। महायुतीची सामूहिक भूमिका जनतेसमोर गेली पाहिजे, असा बैठकीतील सूर होता। गेल्या काही दिवसात महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या मुद्द्यांवर परस्पर विरोधी वक्तव्य करण्यात आली होती, त्यामुळे महायुतीत समन्वयाचा अभाव आहे का, असा प्रश्न उपस्थित होत होता। याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी बैठकीत प्रमुख नेत्यांना समन्वय राखण्याबाबत स्पष्ट शब्दात सूचना दिल्या। महायुतीतील घटक पक्षांमध्ये अनेकदा चांगला समन्वय असतो, मात्र एखाद्या नेत्यानं केलेल्या स्वतंत्र वक्तव्यामुळे अनावश्यक वाद निर्माण होतो आणि गैरसमजाचं वातावरण तयार होतं। त्यामुळे प्रत्येक पक्षानं सार्वजनिक वक्तव्य करताना महायुतीची सामूहिक भूमिका लक्षात घेतली पाहिजे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचं समजतंय। महायुतीतील कोणत्याही आमदार किंवा खासदारानं एकमेकांच्या नेत्यांवर किंवा घटक पक्षांवर सार्वजनिक टीका करू नये, असंही स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। स्थानिक पातळीवरील मतभेदही वरिष्ठ पातळीवर नेण्याऐवजी समन्वयातून सोडवण्यावर भर देण्यात आला। अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेचा मुद्दा सध्या चर्चेत आलाय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेने पोषण आहारासाठी मिळणारा पांढरा वाटाणा आणि भरडा निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं।
विशेष म्हणजे निकृष्ट आहाराचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या संबंधित अंगणवाडी सेविकेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानं राज्य सरकारवर विरोधकांकडून टीका झाली। त्यानंतर संबंधित सेविकेचं निलंबन मागं घेण्यात आलं। या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता महिला आणि बालविकास विभागाने अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कठोर भूमिका घेतली आहे। बालकांच्या पोषणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट करत महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी राज्यातील अंगणवाड्यांमध्ये मिळणाऱ्या पोषण आहाराची तातडीने तपासणी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिलेत। पुढील 48 तासात संबंधित अधिकाऱ्यांनी अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देऊन आहाराची तपासणी करावी असे आदेश देण्यात आलेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविकेने समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केला होता। या व्हिडिओमध्ये पांढरा वाटाणा आणि भरडा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप करण्यात आला होता। अंगणवाडी सेविकेच्या म्हणण्यानुसार पांढरा वाटाणा आदल्या दिवशी भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी कुकरमध्ये तब्बल 9 ते 10 शिट्ट्या करूनही व्यवस्थित शिजत नाही। भरड्याचीही अशीच अवस्था असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। असा आहार लहान मुलांना कसा द्यायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता। आरक्षण हटावच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। भाजपमध्येच काही नेते आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबंधितांची नावं जाहीर करावीत अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली। आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करण्याचे आव्हानही त्यांनी दिलं। नागपूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी आरक्षण, आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या, तुकाराम मुंडे यांच्याशी संबंधित निर्णय, राहुल गांधींचा नागपूर दौरा आणि राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सरकारवर टीका केली। आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले की काँग्रेस आरक्षणाच्या संरक्षणासाठी ठामपणे उभी आहे। भाजपमधीलच काही लोक आरक्षण हटवण्याची भाषा करत असल्याचा आरोप त्यांनी केला। त्यामुळे राजनाथ सिंह यांनी केवळ सर्वसाधारण वक्तव्य न करता आरक्षण बंद करण्याची भाषा कोण करत आहे त्यांची नावं जाहीर करावीत असं ते म्हणाले। आरक्षण आम्ही संपवणार नाही, पण आरक्षण बंद करण्याची भाषा कोण करत आहे? राजनाथ सिंह यांनी त्यांची नावं सांगावीत असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला। आरक्षणाच्या बाबतीत संविधानिक चौकट आणि न्यायालयीन निकषांचे पालन झालं पाहिजे अशी काँग्रेसची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कुणाच्या दबावामुळे किंवा राजकीय घोषणांमुळे घेतलेले निर्णय न्यायालयात टिकणार नसतील तर त्याचा उपयोग होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 28 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिल्याबाबतही वडेट्टीवार यांना प्रश्न विचारण्यात आला। यावर त्यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट असल्याचं सांगितलं। जरांगे आणि सरकारमध्ये काय चर्चा होते, कोण मंत्री तिकडे जातात किंवा कोण उपोषण करतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे, जातनिहाय जनगणना करा आणि आमच्या वाट्याचं आरक्षण आम्हाला द्या असं वडेट्टीवार म्हणाले। आरक्षणाच्या प्रश्नावर जे निर्णय घेतले जातील ते संविधानाच्या आणि न्यायाच्या चौकटीत असणं आवश्यक आहे। बोगस किंवा नियमबाह्य निर्णय घेतले गेले तर ते न्यायालयात टिकणार नाहीत असंही त्यांनी नमूद केलं। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या पेपरफुटीच्या आरोपावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। विद्यार्थ्यांनी या प्रकरणातील कथित पेपरफुटीचे पुरावे राज ठाकरे यांच्यासमोर मांडले असून विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली। दरम्यान या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही असा थेट सवाल मनसेनं केलाय। विद्यार्थ्यांनी पुरावे दिले असतील, प्रकरणाचा तपास पोलिसांकडे गेला असेल तर आधी गुन्हा दाखल करून त्यानंतर तपास का केला जात नाही? आणखी कोणता पुरावा सरकारला हवा आहे असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला। औषध निरीक्षक पदाच्या भरतीसाठी MPSC कडून परीक्षा घेण्यात आली होती। या परीक्षेला 40,000हून अधिक विद्यार्थी बसल्याचा दावा मनसेनं केलाय। मात्र परीक्षेच्या 2 दिवस आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केलाय। पेपरफुटीच्या आरोपानंतर विद्यार्थ्यांनी संबंधित पुरावे समोर आणले। त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे गेला असल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचा आरोप मनसेनं केलाय। याच मुद्द्यावरून विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। या भेटीत विद्यार्थ्यांनी आपली बाजू आणि उपलब्ध पुरावे त्यांच्यासमोर मांडले। विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय की ते पूर्वी इतकं काम करू शकत नाहीत आणि आता जबाबदारी नवीन पिढीच्या हाती सोपवली पाहिजे. नागपूर येथील एकलव्य एकल विद्यालय शिक्षक पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात गडकरींनी हे विधान केलं. गडकरींच्या या विधानानंतर महाराष्ट्र आणि केंद्राच्या राजकारणात तर्कवितर्क सुरू झालेत. हे विधान अशा वेळी आलंय जेव्हा राजकीय वर्तुळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. याच कारणामुळे गडकरींच्या या विधानाला भविष्यातील राजकीय आणि संघटनात्मक बदलांशी जोडून पाहिलं जात आहे. हल्ली मी जास्त काम करू शकत नाही, जेव्हा करू शकत होतो तेव्हा केलं. आता माझा कामातील हस्तक्षेप कमी झालाय. आता नव्या पिढीला काम सोपवलं पाहिजे. नवे लोक आले आणि जुने लोक त्यांना मार्गदर्शन करत आहेत. गडकरींनी त्यांच्या जुन्या दिवसातील एक मजेदार किस्साही सांगितला. त्यांनी सांगितलं, तरुणपणात माझी जीवनशैली खूपच अनियंत्रित होती. पक्षाचं काम करताना संध्याकाळी सामोसा खाऊन झोपून जात असे. पण कोविड नंतर मी माझ्या आरोग्यावर लक्ष द्यायला सुरुवात केली. युवकांना सल्ला देताना ते म्हणाले, आता मी रोज सकाळी उठून 2.5 तास व्यायाम आणि प्राणायाम करतो. माझा ट्रेनर माझ्याकडून वर्कआउट करून घेतो. तुम्ही सर्वांनीही रोज कमीत कमी अर्धा तास व्यायाम आणि प्राणायाम करायला हवा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे कुटुंबियांवर भाजपने जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील जनतेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला नाकारलं असून आता या गटाने राजकीय गाशा गुंडळण्याची वेळ आली आहे असा दावा भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या मुदतीचा संदर्भ देत त्यांनी 2028 नंतर राऊत यांना दिल्लीत राहणंही कठीण होईल असं वक्तव्य केलं. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत 2029ची विधानसभा निवडणूक फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच लढवली जाईल आणि महायुतीचा विजय होईल असा दावाही केला. ठाकरे गटावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने उभाटा गटाला आवरला आहे. या गटाला घरात बसवण्याचं काम जनतेनं केलंय. आता संजय राऊतांनी आपलं दुकान आवरायला सुरुवात करावी. संजय राऊत यांच्या राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 2028 संपणार असल्याचा संदर्भ देत बन यांनी त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीवरही भाष्य केलं. 2028 कार्यकाळ संपल्यानंतर राऊत यांना पुन्हा राज्यसभेत जाता येणार नाही असा दावा त्यांनी केला. 2028ला तुमची मुदत संपेल तेव्हा दिल्लीचा गाशा गुंडाळून तुम्हाला महाराष्ट्रात यावं लागेल असं म्हणत बन यांनी राऊतांवर टीका केली. संजय राऊत यांना भविष्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून विधान परिषदेची संधी मिळेलच असं नाही असा टोलाही नवनाथ बन यांनी लगावला. राऊत यांना पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय व्हावं लागेल असा दावा करत त्यांनी सामना कार्यालयाचा उल्लेख करत बोचरी टीका केली. राऊत यांच्यावर वैयक्तिक स्वरूपाची टीका करताना बन यांनी त्यांच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटातील आधीपासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांना या वक्तव्यामुळे आणखी धार येण्याची शक्यता आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.